नमस्कार. आज आहे शुक्रवार आणि हे मी तबक ठेवते नेहमीच. आणि हळदीचं लेपन आणि रांगोळी झालेली आहे. गॅसच्या शेगडीची सुद्धा पूजा झालेली आहे. खूप वातावरण प्रसन्न आहे. म्हणजे देवपूजासुद्धा झालेली आहे. आणि असं स्वस्तिक मी नेहमी काढते. तुम्हीसुद्धा गॅसच्या शेगडीची पूजा नेहमी करत जावा. बघा काय अनुभव येतो तो मला कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळी माझ्याकडे आमच्या सत्संगमधल्या स्त्रिया येणार होत्या. विश्वप्रार्थना जपयज्ञ प्रत्येक घरोघरी जाऊन चालू केलेला आहे. तर त्यांच्यासाठी आज शुक्रवार असल्यामुळे फुले, चिक्की, हळदी असं केलं होतं. मला खूप बरं वाटलं. आज शुक्रवार असल्यामुळे स्त्रिया आपल्याकडे आल्या त्याच्यामुळे. आणि आज स्वराचासुद्धा बड्डे होता. आणि स्वरा बघा किती खुश आहे. स्वराचं औक्षण केलं. स्वराला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि तिचं खूप आयुष्य सुखात, समाधानात आणि ऐश्वर्यात जाऊ दे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. बघा किती छान दिसते. आणि आम्ही फक्त घरच्या घरीच वाढदिवस तिचा साजरा केला. श्रावणीची आमच्या 10वीची एक्झाम असल्यामुळे जास्त मोठ्याने आम्ही केला नाही. त्यामुळे स्वरा जरा नाराज होती. पण आम्ही तिची ही नाराजगी नक्की नंतर भरून काढूया. आणि बघा का किती मस्ती चालू आहे तिची. तर स्वराचा बड्डे खूप छान साजरा झाला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वरा. हॅपी बर्थडे टू यू. केक कटिंग वगैरे केला आणि केक सगळ्यांनी भरवला. खूप खूप मस्त असा बड्डे झाला. देवाईचं भलं कर, देवाईचं कल्याण कर. आणि माझी पूजा अशी मांडलेली. संध्याकाळी मी पूजा मांडली होती. आणि किती प्रसन्न वाटते बघा. नैवेद्य वगैरे सगळा झालेला माझा. जास्तीत जास्त मी नेहमी खिरीचाच नैवेद्य बनवते. लक्ष्मी मातेला खीर खूप आवडते. आणि अशी पूजा झालेली आहे. काल गुरुवार होता आणि त्यावेळी मला एका स्त्रीने अशी ओटी वगैरे दिली होती. साडी चोळी असं. तर मला खूप बरं वाटलं. मग मी ते लक्ष्मीसमोरच ठेवलं. त्यांचं मी नाव सांगू शकत नाही त्यामुळे मी सांगितलं नाही. आणि धन्यवाद ताई. आणि बघा माझी पूजा कशी झालेली आहे. मी नेहमी स्वतःच हार बनवते फुलं आणून. वैभवलक्ष्मी व्रत नक्की करा. सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे व्रत करावे. आणि ह्याचे फायदे खूप आहेत. मी नेहमी अनुभवते गेली 26-27 वर्ष. तर तुम्हीसुद्धा अनुभव घेऊन मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्रत नक्की सुरुवात करा व्रताला. कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हे व्रत चालू करू शकताय. आणि बघा रात्री झोपण्याआधी लाईटी बंद केल्यावरती मी असा व्हिडिओ काढला. किती छान वाटतं आहे. किती सुंदर देवीचं रूप दिसतं आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.